आता थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा रवाना होतील। शर्मिला ठाकरे या ठिकाणी आता आपण पाहिलेला आहे, त्या रवाना झालेल्या आहेत मेळाव्यासाठी। तर थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा शिवतीर्थहून आता मेळाव्याच्या व्यासपीठाकडे जाण्यासाठी रवाना होतील। अगदी हाकेच्या अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज पार्क या शिवतीर्थापासून। आणि आता राज ठाकरे शिवतीर्थहून कधी रवाना होत आहेत मेळाव्यासाठी याकडे खरं तर लक्ष। शर्मिला ठाकरे या पार्कात जाण्यासाठी म्हणजे शिवतीर्थवर जाण्यासाठी घरातून निघालेले आहेत। ही सगळी नेते मंडळी जी आहेत ती व्यासपीठावर स्थानापन्न झालेली आहेत। या वेळेला राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार याकडे सगळ्यांचं लक्ष। हे दृश्य आपण पाहतोय, राज्यभरातून आलेले हे सगळे मनसैनिक आहेत। आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेत आहेत, सोबतच आता सध्या राज्यातली जी काही परिस्थिती आहे त्या सगळ्या संदर्भात ते काय बोलतायत। औरंगजेब कबरचा मुद्दा असेल किंवा जी काही वक्तव्य केली जात आहेत मंत्र्यांकडून किंवा एकंदरीतच जी आश्वासनं सरकारकडून देण्यात आलेली होती, मग त्यात कर्जमाफीचा मुद्दा असेल, लाडकी बहिणींना दिले जाणारे 2100 रुपये असेल, या सगळ्याच्याच अनुषंगानं नेमके राज ठाकरे काय बोलणार, कशा प्रकारे या सगळ्याबाबत भूमिका मांडतायत राज ठाकरे याकडे खरं तर लक्ष। राज ठाकरे यांची तोफ नेमकी कुणावर धडाडणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। शर्मिला ठाकरे या ठिकाणी आता आपल्याला पाहता येत आहेत। राज ठाकरे कधी रवाना होत आहेत मेळाव्यासाठी याकडे खरं तर लक्ष सगळ्यांचं लागलेलं आहे। राज ठाकरे यांच्या सोबतच अमित ठाकरे सुद्धा मेळाव्याच्या व्यासपीठावर एकत्रितपणे दाखल होणार का? आज गुढीपाडव्यानिमित्त मनसे सैनिकांना काय संबोधित करण्यात याची उत्सुकता महाराष्ट्राला आणि मनसे सैनिकाला लागलेली आहे। तत्पूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शिवाजी पार्काच्या मैदानाकडे निघालेल्या ताई, काय आज राजसाहेब भाषणातून आपल्या उल्लेख करतील? सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा। आणि साहेब काय बोलणार ह्याची मलाही उत्सुकता आहे। मला माहिती नसतं घरी ते काय बोलणार, आम्ही पण इकडेच ऐकतो। खरं तर ताई, महाराष्ट्रामध्ये राजकारणावरून चिखल झाल्याची टीका मनसे पदाधिकारी सुद्धा करतायत। आम्ही त्यांच्यासोबत बोललो, त्या संदर्भात राजसाहेब काही बोलतील का? खरं सांगायचं तर आम्ही असं काहीच डिस्कशन करत नाही आधी। आम्हाला पण उत्सुकता असते काय बोलणार, तर आम्ही पण तेच ऐकणार आहोत। महापालिका निवडणुकामध्ये मनसे आपली ताकद कशा प्रकारे दाखवणार या संदर्भात कार्यकर्त्यांना काही ते संबोधित करणार आहेत? मला काहीही माहिती नसतं, मी पण तेच ऐकणार आहे। आणि मला असं वाटतं आम्हालाही तेवढीच उत्सुकता आहे। खरं तर ताईंनी सस्पेन्स कायम ठेवलेला आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारे आपल्याला हिंट दिली नाही की राजसाहेब काय बोलणार आहेत। कॅमेरा पर्सन हरी सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई।